अजून किती परीक्षा घेणार आहेस माझी? सांग ना, किती परीक्षा घेणार आहेस? कुठे कमी पडतीये रे विठुराया मी? ध्यास कमी पडतोय की श्रद्धा कमी पडतीये? का माझ्या मनातच खोट आहे? तू सांग. नाही येत असं काही? अरे मग का असा त्रास? विठुराया, सगळं चांगलं व्हावं म्हणून साकडं घालते तुझ्या पुढं, तूही मदत करतोस माझी. त्या भूताच्या माळावर अवतरलास, त्यामुळे लोकांच्या मनातली भीती गेली. तर आता काय? त्या मोहितरावानं त्या जागी मंदिर उभं करायचं असा खो घातला. तुराय कसं बस व्यंकू महाराजांनी लोकांना मंदिराऐवजी विद्या मंदिरासाठी रेडी केलं, तर आता काय? तूच गायब झालास म्हणे. तूच गायब झालास. काय सुरू आहे तुझं? काय तुझ्या मनात? सांग तरी मला एकदाच. विठुराया, शाळेसाठी जीवाचं रान करते मी. पाहतोयस ना तू? बोल ना विठुराया, बोल ना काहीतरी विठुराया. नाही बोलणार ना तू? तू नाहीच बोलणार विठुराया. सतत माझी परीक्षा बघणार. कच्चं मडकं वाटले का रे तुला मी? ठीक आहे, भट्टीत झोकून बघ, पण मी मागे नाही हटणार आणि तुझ्यावरची श्रद्धाही ढळू नाही देणार. मला माहिती आहे विठुराया, मी जर खरी असेल ना, तर तू तुझ्या राहुटीत स्वतःहून परत येणार. तू येणार स्वतःहून. आधीच सांगते, आता मी तुला शोधायला कुठेही जाणार नाही. तुलाच यावं लागेल आणि तू येणार. हो माले मास्तर, तुम्हाला काय कळलं का नाही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? क्या तुम्हाला काय माहितच नाही? भूताच्या माळ्यात सापडलेली विठुरायाची मूर्ती गायब झाली ना. काय? हा, नाही तर काय. अहो पण अशी कशी गायब होईल विठुरायाची मूर्ती? विठुरायात झाली. काय सांगू, भूताचा मळा आवडला नसेल देवाला. अहो काय बुडणं शेंड्याच्या गोष्टी करताय? हे बघा, बोलताना जरा विचार करून बोलत जा. विठुरायाच्या मनात होतं म्हणूनच तिथं ते अविरत झाले ना. नाही, मान्य आहे ते अवतरित झाले, पण राहिले का म्हणजे ती मूर्ती तिथंच होती ना. कोणीतरी तिथून चोरून नेली ती. आता ती का सोन्याची होती का चांदीची? आणि मला सांगा, आता दगडाची मूर्ती कोणाच्या कामात येणार आहे? आता हा विचार आपण नको का करायला? ज्या कोणी नालायक चोराने ती मूर्ती चोरली ना, त्याला गावच्या लोकांचं भलं होऊ द्यायचंच नाहीये. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? मला म्हणायचं हेच आहे, ती जी जमीन आपल्याला मिळाली ना, ती शाळेसाठीच मिळालीये आणि तिथं शाळाच झाली पाहिजे. पण विठुराच्या मनामध्ये असायला पाहिजे ना ते. बघ नाहीतर काय, अहो भूताच्या माळावरून विठुरायाची मूर्ती गायब झाली हे मान्य करा आता तुम्ही. हे बघा अनिलराव, मूर्ती गायब व्हायचा आणि शाळेचा काहीही संबंध जोडू नका. हो गप्पा हो तुम्ही. हा, अहो तिथून खुद्द विठुरायाच निघून गेलाय म्हणजे काय, त्याच्या मनातच नाही तिकडे शाळा होणं, याचा अर्थ हाच होतो ना. अशा काही अफवा पसरू नका, कळलं का? हा, उगा आपलं काही येईल ते बोलायचं. अफवा काय? अहो विठुरायाची मूर्ती चोरीला गेलीये, याचा अर्थ काय होतो? हा, तिकडे भूताच्या माळावर शाळा होऊ नये. अहो विठुराया नाराज आहे हिंदूवर.
चोरलेली मूर्ती कुठं असेल हो? का तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय पूजा करायची मूर्तीची का आरती ओवाळायची? नाही तसं नाही, ज्याने मूर्ती चोरली त्यानं त्याच्या कामात हलगर्जीपणा केला आणि मूर्ती सापडली तर काय होईल ना याची भीती वाटते सासूबाई. मोहितरावांवरती शंका घेताय, पण मानलं पाहिजे बरं का मोहितरावांना. एवढं मूर्ती गायब करून टाकली आणि ताकास तूर नाही लागू दिली. सासूबाई अहो त्यांनी आपल्याला सुद्धा सांगितलं नाही. आपल्या दोघांवरती त्यांनी जो काही विश्वास ठेवला होता ना तो असा फुर्र दिशी उडालेला दिसतोय. सासूबाई तुम्हाला सांगतो, त्याला आता कळून चुकलंय की आपल्या दोघांचा त्याला काहीच फायदा नाही. कारण आपण नेहमी मातीच खातो. जावय बापू, याला काय म्हणतात माहितीये का? निर्लज्जपणा. काय बोलताय, काय हसताय, काय चेहरा केलाय? म्हणजे कालवून कालवून माती खायची आणि सासरचं तूप मिशीला लावून फिरायचं. सासूबाई उठा, खाली जा, नारायणीला सांगा माझ्यासाठी 1 कप चहा कर म्हणून. आम्ही जाऊ. मग काय मी जाऊन सांगू? उठा पण उठा, निघा. जातो. खेळायला बसायचं यांना. आशी ओंडा आणि पळीचा दोंडा. आपण आपलं काम चोख केलंय, आता तुमची बारी. मालकाचा फोन आलाय. हा मालक, शिरप्यानं काम फत्ते केलंय. हा अहो, राहुटीतून विठुरायाची मूर्ती चोरली. माझ्या समोरच आहे मूर्ती पण आणि शिरप्या पण. हा जी जी जी, हा करतो. हा शिरप्या, मालक जाम खुश आहे तुझ्यावर. हा मग द्या की 102च्या खुशाली म्हणून. अरे किती गर्व विचार तुझा. 100-200 म्हणे, अरे पुरे 1000 द्यायला सांगितलेत मालकानं. हा हे तुझ्या कामाचे पैसे आणि ही खुशाली 1000 रुपये. ज्यादा पैसे घे. ठीक आहे, मग येऊ का? अरे कुठं चालला? मूर्ती ठेवून. मग कुठे नेऊया विठूला? अरे बाबा, मालकानं मूर्ती नदीत टाकायला लावली आहे, म्हणजे गावणारच नाही. ठीक आहे, मालक सांगतील तसं हा. टाकतो नदीत, जाईल वाहून लांब लांब लांब.
किती वाजलेत बघ. कधीपर्यंत बसणार आहेस इथे तू? चल घरी. जेव्हापासून मूर्ती चोरीला गेली तू पाण्याचा घूट पण नाही घेतलायस. इंदू असं हताश होऊन चालणार आहे का? हताश नाहीये मी आदू. उलट मी ठरवलंय, नेहमी हा माझा बेस्ट फ्रेंड माझी परीक्षा घेतो ना, यावेळेस मी त्याची परीक्षा घेणार. तो गेलाय ना निघून, आता जोपर्यंत तो स्वतः त्याच्या राहोटीत येत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. केव्हापासून उपाशी असतो? जोपर्यंत तो परत येत नाही, अन्न काय पाणी पण नाही घेणार. काय बोलतेस तू? अगं आशाने तू माझं काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही. आणि ऐकलंस का रे विठुराया? पक्क मडक आहे मी, बघशीलच तू. विठुराया, अरे किती परीक्षा बघणार आहे इंदूची?